एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसला 80 लाख मतं मिळाली, त्यांचे 15 लोक निवडून आले, तसं पवारांनी म्हटलंय। शिंदेंना 79 लाख मतं मिळाली आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। लोकसभेत मबिया आणि महायुतीमध्ये फक्त 2 लाख मतांचा फरक होता, असं शिंदेंनी म्हटलेलं आहे। त्यावर महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या। लोकसभेवेळी ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचं का, असा त्यावर सवाल एकनाथ शिंदेंनी केला आहे। त्याचा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसपेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57। शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41। त्या 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57। हा एक मोठा म्हणजे एक कॅल्क्युलेशन असतात। आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। 43.55% मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला 2,50,00,000, म्हणजे 2 लाखाचा फरक आहे। आणि त्यांना मिळाली मतं, आम्हाला मिळाली 43.55% आणि महाविकास आघाडीला 43.71%, म्हणजे 15-16चा फरक आहे। आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या 17 आणि महाविकास आघाडीला जागा मिळाल्या 31। मग हा ईव्हीएम घोटाळा झाला का म्हणायचा? मग तेव्हा त्यांनी कुठलाही ईव्हीएमच्या बद्दल आक्षेप घेतला नाही।